एच माय फार्म माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीन. मित्रांनो, आपली ही जी मका आहे या मक्केमध्ये आपण तणनाशक न फवारता तणाचा बंदोबस्त करायचं ठरवलं आहे. पण हे किती त्रासाचं आहे पहा. तणनाशक मारणं किती सोपं आहे आणि ह्याच्यासाठी आपण बैल बोलवलेले आहेत. पण त्यांचं म्हणणं असं यायला लागलेलं आहे की रान वाळलेलं आहे आणि वाळल्यामुळं हे फास काही लागत नाही, त्यामुळे गवत थोडं थोडं निघतंय असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे साध्या साध्या गोष्टीला किती त्रासाचं आहे. लोक का तणनाशक फवारतात हे लक्षात येतंय. कष्ट कमी पडतात त्या तणनाशकामध्ये. प्रत्येक गोष्टीला हा त्रास आहेच. काय होतंय? बळीला बारीक आहे काय? बळीला बारीक आहे. हां हां. बळी यानंतर हे आता कोळपल्यानंतर पुन्हा ह्यांचं म्हणणं आहे की आपण बळी घालू, कारण आता रान वाळलेलं आहे, वडाक आलं आहे म्हणतात. आणि वाळलेल्या रानामुळं ते काही त्यांचं कोळपं खाली खोल घुसत नाही. पाणी दिल्यानंतर थोड्याच दिवसानंतर आपण हे कोळपं घालायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. प्रत्येक गोष्टीला अडचणी आहेत. शेतकरी तणनाशकाकडे का वळतो हे याच्यावरून लक्षात येतं आहे. पण जमिनीचं त्याच्यामध्ये किती जमिनीवर त्याचा परिणाम भरपूर होतो तणनाशकाचा. हा विचार केला तर या गोष्टी सहन कराव्या लागतात. ठीक आहे, यानंतर त्यांनी ह्याच्यामध्ये बळी घालतो म्हणतात. हे काय थोडं थोडं गवत निघतंय. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.